नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गौरव तायवाडे, किसान कन्सल्टन्सी सिट्रस सर्व्हिसेस लिमिटेड मोर्शेमधून. आपण हा बाग याच वर्षी गेल्या 1 महिन्याआधी घेतलेला आहे आणि हा बाग जो आहे आपण घ्यायचं कारण म्हणजे असं की यांच्याकडे जवळपास 2,500 ते 3,000 झाडं आहे आणि मागल्या वर्षीचे त्यांचं टनेज आणि उत्पन्न त्यांच्याकडून जाणूनच घेऊ आपण. पण या बागेतून मला माहीत पडलं की या बागेमधून आपण संत्रा या पिकामध्ये खूप मोठं असं वेगळं स्वरूप आणू शकतो. यांच्याकडे जे टनामध्ये मटेरियल निघाला पाहिजे किंवा झाडाची क्वालिटी बनायला पाहिजे या जमिनीनुसार, कारण ही जमीन जी आहे संत्रा पिकासाठी एकदम उपयुक्त जमीन आहे. आणि आपण या बागेमध्ये जे ट्रीटमेंट चालू केलेलं आहे, आता जवळपास त्यांचे एक स्प्रे जवळपास स्टार्टर स्प्रे झालेला आहे, सेकंड स्प्रे काही बागामध्ये झालेला आहे आणि बाग जवळपास असं म्हणा की ऑलमोस्ट 70% बाग फुटलेलीच आहे जवळपास. आणि हा तर बाग जिथं बागेमध्ये आपला व्हिडिओ चालू आहे हा बाग तर 100% फुटलेला आहे. पण या पलीकडे त्यांचे 1 2 3 4 5 6 7 बाग आहे, पूर्ण टोटल 7 बागेमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे झाडं, वेगळ्या वेगळ्या एजचे झाडं आहे. आपण त्यानुसार हळूहळू त्या ट्रीटमेंट चालू केलेल्या आहेत. आपणाकडे जुडण्याचं कारण काय होतं नेमकं त्यांचं, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं पूर्ण नाव? माझं पूर्ण नाव विक्रांत गेडाम, राहणे मायवाडी. तसं मी बँगलोर इथे IT कंपनीमध्ये काम करतो आणि शेती हा एक नशा म्हणू शकतो आपण, एक शौक म्हणू शकतो. वडिलोपार्जित शेती असल्यामुळे आणि जवळपास 4,000 संत्र्याचे झाड आहे, तर त्याची देखभाल करतो. विचारायला नाही पाहिजे, जर या बागेतून तुम्हाला अपेक्षित असं जर उत्पन्न मिळालं, माझा एक अंदाज आहे की पैशाचा जर विचार सोडून द्या का आपल्यापेक्षा जेवढे 2,500 झाडं आहे जवळपास जर 200-250 टन माल निघाला उदाहरणार्थ, तर मग तुम्हाला म्हणजे जसं टनेजमध्ये जर ठीक आहे, पण पैशामध्ये उत्पन्न जर त्या पलीकडे तिप्पट चौपट झालं तर तुम्ही काय निर्णय घ्या? जसं तुम्ही सुरुवातीला आपण भेटलो, तुम्ही बोलले की मला इंटरेस्ट आहे पण याच्यामधून त्या प्रकारचं उत्पन्न मिळत नाही. एक्झॅक्टली. पण जर मिळालं, त्याच्या चौपट मिळालं, 5पट मिळालं, तर तुम्ही काय करणार? नक्कीच. शेती हा मी प्रायमरी शेती जी काय आहे ती माझी प्रायमरी राहील. आणि माझं जॉब सोडून तर मी एक 10-15 वर्षानंतर इथे यायचं आहे, तर ते डिसिजन मी पुढच्या 2 वर्षात घेईल. नक्कीच. आणि 200-250 टन खरंच स्वप्न होतं, कारण जसं मागच्या वर्षी मी तुम्हाला सांगितलं की 2,500 झाडातनं आपल्याला 65-68 टन उत्पन्न झालेलं होतं. आणि जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आल्यावर कॉन्फिडन्सने सांगितलं की बाबा 200 टन उत्पन्न, 200 टन कमीत कमी होईल, तेव्हा मी स्वतःच हसलेलो होतो. मी म्हटलं हे कसं काय शक्य आहे, हा माणूस कसा काय एका महिन्यामध्ये अशी कोणती जादू करणार आहे की ह्या गोष्टी होईल. पण तुम्ही हा जो बाग बघून राहिलेला आहे हा सेटिंग होऊन तयार आहे आणि ह्याच बागेमध्ये 200 झाडं, पहिलं वर्ष आपलं हे, आणि इथेच कमीत कमी 15 टन माल आपला इथेच निघेल, जो आपण सोडलेला होता यावर्षी की बाबा कमीत कमी 2-4-5 टन जरी निघाला, पण इथे 15 टनाच्या वर आपल्याला उत्पन्न अपेक्षित आहे. पूर्ण बाग हा सेटिंग होऊन तयार झालेला आहे. शेतकरी मित्रांनो, या बागेत आल्यानंतर यांनी पाणी चालू केलं, हे बाग चालू झाली होती, पण इथे काय होतं, नायट्रोजन कमतरता होती आणि खतांची पूर्तता करायची होती. जी त्यांनी आधी NPK टाकलं होतं, त्याच्यामध्ये तेवढ्या खताभरोशावर हा पूर्ण तेवढा निघत नव्हता. तर आपण यांना जी अडचण होती, नायट्रोजन ॲक्टिव्ह केलं आणि फवारण्याचे 2 शेड्यूल इथे दिले. 2 शेड्यूल दिल्यानंतर 100% बाग फुटलेला आहे. बाग फुटल्यानंतर पानाची जर क्वालिटी बघितली तुम्ही, आज हे पानाची जर क्वालिटी बघितली, आज याला कधी पाणी चालू केलं आपण? याला आपण 8 डिसेंबरला पाणी, 8 डिसेंबर, आज 1 महिना झाला. 8 डिसेंबर नंतर आणि आज 1 महिना झालेला आहे आणि हे पानाची क्वालिटी आहे. आणि काही एरियामध्ये असं कंडिशन आहे की 1-1.5 महिना पाणी देऊन झालं, अजून झाड पण हललेलं नाही आहे. म्हणजे जर बघितलं तर काय आहे, न्यूट्रिशन मॅनेजमेंट जर व्यवस्थित असलं ना तुमचं, औषधांचं पण मॅनेजमेंट म्हणजे कीटकांचं पण मॅनेजमेंट त्या न्यूट्रिशनवरच असतं, आणि तेच जर व्यवस्थित गेलं तर 100% तुमच्या बागा चांगल्या प्रकारे फुटतात किंवा चांगल्या क्वालिटीच्या पकडतात. आपण काय करतो, जसं आता दरवेळी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतोच की 10 टन निघाला तरी तोच डोज असतो आपला, 20 टन निघाला तरी तो डोज असतो, किंवा 100 टन निघाला तरी तोच डोज आपला कंटिन्यू असतो, कारण आपण दरवर्षी ते करतो. पण आपलं खाद्य जे आहे, झाडावर किती टन माल निघाला त्यानुसार किंवा झाडाची कंडिशन काय आहे त्यानुसार आपल्याला जर आपण त्याला खाद्य मॅनेजमेंट जर केलं, म्हणजे NPK जर मॅनेजमेंट केलं, न्यूट्रिशन मॅनेजमेंट केलं, तुम्हाला अशा बागा नक्कीच तुम्हाला जे रिझल्ट दिसत आहे एवढे स्टँडर्ड रिझल्ट तुम्हाला दिसूनच पडणार. सोबतच फक्त 2 स्प्रे झालेले आहे. 2 स्प्रेमध्ये आपण इथे बघतोय की कुठल्याच प्रकारची कीड किंवा पानामध्ये डॅमेजनेस किंवा लीफ मायनरचा अटॅक टोटली स्ट्रॉंग म्हणजे थांबलेला आहे पूर्ण. आणि एकदा पानं मोठे झाले की मग कुठलीच कीड त्याला खाऊ शकत नाही. म्हणून सगळ्यात पहिलं न्यूट्रिशन मॅनेजमेंट, NPK मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे. तर काय वाटतं तुम्हाला, आता जसं मी तुम्हाला सांगितलं की 150+ 200+ आपण माल इथे काढू,
असं वाटतंय का 200 टन माल निघेल आपल्या इथे? निश्चितच आज एक बाग सेटिंग होऊन क्लिअर झालेली आहे, दुसरी बाग फुटलेली आहे, खालच्या जे मोठे खोडवे आहे ते निघणं सुरू झालेले आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आमच्या इथे तिसऱ्या पानाशिवाय बगीचे दिसत नव्हते, आज पहिल्याच पानावरती सगळे बगीचे दिसायला लागलेले आहेत आणि युनिफॉर्म फूट सध्या सुरू आहे. वातावरण, मी गौरवदादांना 2-3दा फोन केले की गौरवदा वातावरण चेंज झालं. गौरवदादांनी एकच सांगितलं की आपले बगीचे निघणं सुरू झालेलं आहे. आणि पहिल्यांदा असं झालं की मी पाणी दिल्यावर एक 4थ्या दिवशी 5व्या दिवशी स्प्रे घ्यायचो. आज गौरवदादांनी 15 दिवसानंतर स्प्रे घ्यायला, इनफॅक्ट 17व्या दिवशी स्प्रे सुरू आहे. आणि दुसरी गोष्ट, दादांनी जसं सांगितलेलं होतं की ज्या दिवशी तुमच्या प्लॉटमध्ये कीड दिसेल त्या दिवशी मी तुमच्या प्लॉटमध्ये कधी येणार नाही, मी कन्सल्टन्सी सोडून येईन. आज इथे सेटिंग होऊन सगळं तयार आहे. थ्रिप्स दिसत नाही ना, कोणत्या प्रकारची कीड दिसत नाही. आणि फक्त 2 स्प्रे हे मागच्या 1 महिन्यामध्ये झालेले आहेत. बरं, तुमच्या डोळ्यानं तुम्ही 100% कधी सायट्रसीला पाहिला का? हा दिसला का तुम्हाला? म्हणजे भरपूर प्रमाणात आहे बाबा आपल्या इथं. यावर्षी या बागेमध्ये बिलकुल दिसलेला नाही. फक्त मध्यंतरी काय झालं होतं, या भागामध्ये हा जो भाग आहे याच्यामध्ये थोडा मावायचं प्रमाण आलं होतं, कारण आपण इथं नायट्रोजन सोडलं होतं. मी त्यांना त्याच्या आधी सांगितलं पण तुम्हाला, जसं की आता नायट्रोजन सोडलं थोडा माव्याचा अटॅक येणार, पण इन्स्टंटली आपण त्याला फवारणी देऊन लगेच त्याला कव्हर करून घेतलं. तर शेतकरी मित्रांनो, इथे आपण कमीत कमी यांना सांगितलं होतं 150-200 टनापर्यंत जाऊच आपण. पण माझं असं वाटतंय का इथे काहीतरी वेगळंच स्वरूप दिसत आहे मला. कारण जेव्हा आज मी पूर्ण बागा डबल पाहिल्या, म्हणजे तिसरा राऊंड आहे माझा, तिसऱ्या राऊंडमध्ये बघतोय आज बागेमध्ये जर मी स्वरूप बघितलं ना, अशा जर बागा, हे तर छोटी बाग आहे, 7 वर्षाच्या बागा आहेत जवळपास, पण ज्या बागा म्हणजे ज्यांच्याकडे जे 800 झाडं मोठे आहेत, खोडव्याचे झाडं आहे, त्या झाडामध्ये म्हणजे जर आज विचार केला 200 किलो प्रति झाडाला तोलणारे म्हणजे फळं तर तोलू शकतात ते, तर आज 8-2-16 टन त्याच बागेत निघेल असा माझा अंदाज आहे एक प्रकारचा. आणि ह्या ज्या बागा आहे बाकीच्या प्लसमध्ये राहू, आपण सगळ्या बागा ज्या राहिलेल्या आहे बागा त्या प्लसमध्ये राहू. तर यांना जर आपण एवढं उत्पन्न काढून दिलं तर ऑफकोर्स ते त्यांनी जर निर्णय घेतलेला आहे, आपण मी सर जॉब सोडून जो 15 वर्षानंतर सोडणार होतो, मी दुसऱ्या वर्ष सोडून, कारण शेवटी काय आहे ते जॉब जे करत आहे शेवटी उत्पन्नासाठीच करत आहे. बरोबर. काय तुम्हाला त्या एवढ्या दूर जाऊन, तुम्हाला फॅमिलीच्या दूर जाऊन किंवा एवढ्या ट्रेसमध्ये राहून, आणि शेतीमध्ये कसं आहे ट्रेस आहे का? बिलकुल नाही. आणि तुम्ही सोबत असताना तर स्ट्रेस शून्य. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही आमचं डोकं वापरण्याला बंद केलेलं आहे, कारण की तुम्ही जी पॉझिटिव्हिटी एक आणलेली आहे. कारण की 1 महिन्यामध्ये, आणि तुम्ही जर पूर्ण बाग जर बघितला तर पूर्ण युनिफॉर्म पानं आहे, युनिफॉर्म फूट आहे आणि सेटिंग पण एका सोबत झालेली आहे. तसेच बागेमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये तेच चित्र आपल्याला पाहायला भेटून राहिलेलं आहे. नक्कीच तुमचं आपण स्वप्न पूर्णच करूया. तुम्हाला जे बागेमधून उत्पन्न पाहिजे, तुम्हाला बाग जशी पाहिजे तशी क्वालिटीची बाग पाहिजे, त्याचं तो आपण स्टार्टिंग तर झालीच आहे आपली. बाकी बागा पण याच प्रकारच्या बनवूया. बाकी बागा पण तुम्हाला व्हिडिओ चालू असतानाच शूट झालेलंच आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला चालू दिसणारच आहे कशा बागा स्टार्ट झालेल्या आहे, फूट कशी चालू झालेली आहे. तर अशा प्रकारच्या बागा तुम्हाला बनवायच्या असेल किंवा तुम्हाला अडचणी येत असेल तुमच्या बागेमध्ये फुटीमध्ये, किंवा तुमच्या बागा दरवर्षीप्रमाणे जे माझं बागेच्या हिशोबाने झाडाच्या हिशोबाने माल काढत नसेल, तर नक्कीच संत्रा पिकामध्ये सक्सेस होण्याकरिता आपल्या किसान कन्सल्टन्सी ऑफिसला भेट द्या, किंवा माझा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.